वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी थंडीच्या आनंदापासून ठाणेकर मुकले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वात कमी म्हणजेच 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्यानं ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागले होते. अशातच अचानकपणे सोमवारी सायंकाळपासून तापमानाचा पारा घसरू लागल्यानं वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजता 21.1 तर सकाळी 6 वाजता सर्वात कमी म्हणजेच 19.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा का होईना परंतु यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हीट अर्थात उन्हाचा तडाखा सहन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागते ती थंडीची. मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यात नवीन वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअस होतं. संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला. हा पारा उतरतच राहिल्यानं ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पारा 20 अंशाच्या आसपास गेला होता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नौपाडा विभागात प्रत्येक मंदिरात सण उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नौपाडा विभाग प्रमुख तसंच स्वामी भक्त किरण नागती यांच्या पुढाकारानं श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकरांनी नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मंदिरांची स्वच्छता सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात आली. श्री राम मंदिर, भास्कर कॉलनी नौपाडा, संतोषी माता मंदिर, ब्राह्मण सोसायटी, श्री हनुमान मंदिर, गावडेवाडी, केबिन, तुळजाभवानी मंदिर, सर्व्हिस रोड, श्री साईबाबा मंदिर, भांजीवाडी, शंकर मंदिर, हिंदू कॉलनी, पंपिंग स्टेशन अशा विविध मंदिरांची स्वच्छता या अभियानाअंतर्गत करण्यात आली. या अभियानात किरण नागती यांच्या नेतृत्वाखाली संजय पवार, आनंद अशोक दिघे, राकेश साळुंके, रघुनाथ रसाळ, विजय डावरे, अशोक कदम, दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, अथर्व नागती तसंच इतर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकरी आणि महापालिकेतील कर्मचारीही सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केलाय. या दाव्यामुळे ठाकरे गटातील आमदारांसह पदाधिकारीही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेनं आता जोर धरलाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले हे शिवसेनेचे पक्षप्रतोद असल्याचं स्पष्ट केलंय.
तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणं गरजेचं आहे. अध्यक्षांना कुणी भीती दाखवली का आणि त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का, यामुळेच त्यांनी हा निकाल दिला का, असे अनेक प्रश्न आम्हाला पडलं असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितलं. त्यामुळेच नियमानुसार आम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केले. आपल्या बाजूनं निकाल लागला तर चांगलं बोलायचं आणि विरोधात निकाल लागला तर टीका करायची ही त्यांची सवयच आहे. पक्षात उरलेले आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडून जाऊ नयेत म्हणून काहीतरी कारण त्यांना हवं आहे. त्यामुळे अशा प्रकारची टीका केली जात असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि हे सर्वजण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही त्यांनी यावेळी केला. बंगला, मर्सिडीजची स्वप्न तर माझीही आहेत, परंतु समाजातील बेघरांची घरं झाली तर त्याचा आनंद अधिक असेल, यासाठी गावी आमरस महोत्सव राबवून दरवर्षी 4 ते 5 लाखांचा नफा अशा संस्थांना देत असल्याचं सांगण्यात आलं. TDS किती कट होईल, इन्कम टॅक्सला किती बरं पडेल, यापेक्षा आपल्याला जेवढं करता येईल तेवढी मदत करावी, किंबहुना सर्वांनीच आपल्या मिळकतीतील 10% तरी समाजसेवेसाठी देण्याचं आवाहन करण्यात आलं. रामभाऊ म्हाळके व्याख्यानमालेत सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी तामाणे यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत तर आभार प्रदर्शन शरद पुरोहित यांनी केलं. सुकन्या यांनी मनोरंजन सृष्टीत साकारलेल्या तसंच आयुष्यात धिटाईनं सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले. आजपर्यंतच्या अभियानाच्या प्रवासात सुकन्या यांना अनेक लहान मोठे अपघात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. झुलवा करताना साताऱ्याला देवदासीचा संताप त्यांनी अनुभवला. देवदासी डोळे फोडायला आल्या होत्या तर 21 आणि 22व्या वर्षी स्टेजवर त्यांना अपघात झाला. पुन्हा फिल्म सिटीमध्येही अख्खा सेट कोसून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खांब त्यांच्या अंगावर पडला होता. यामुळे अर्ध शरीर अर्धांगिनी लुळं पडलं होतं. परंतु तरीही या सर्व आघातातून आणि आजारातून आपण कशा सावरलो आणि अभिनयासाठी कशा उभं राहिलो त्याची कहाणी श्रोत्यांसमोर मांडताना या सगळ्याचं श्रेय आपल्या आईला त्यांनी दिलं. आईमुळे समाजसेवेची आपल्याला आवड निर्माण झाल्याचंही सुकन्या यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पार पडत असताना स्वित्झर्लंडमध्ये हा क्षण अत्यंत श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं येथे अनेक धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात येत्या 15 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंड येथे पोहोचले. यावेळी येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी विमानतळावर पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यासोबतच बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आणि हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीनं राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत पुढील आठवड्यावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्यानं रामजप लेखन, हनुमान चालिसा, रामरक्षा पठण, सुंदरकांड पठण, सूर्यनमस्कार घालणं तसंच 22 जानेवारी रोजी मंदिरात रामज्योती प्रज्वलित करणं अशा उपक्रमांचा समावेश आहे. दावोस दौऱ्यासाठी पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक मराठी बांधव भगिनींनी या सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तसंच 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झाल्यावर त्यांचीही सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी रुजू करावी अशी विनंती केली. या विनंतीचा स्वीकार करून त्यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचा शिंदे यांनी स्वीकार केलाय. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसंच बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे सर्व सदस्यही उपस्थित होते.